नितीश चव्हाण 777 जमा, महेश जाधव 221 बाकी, विशाल मोरे 1000 रुपये बाकी. हा पुढ्या अरे काय विश्लेषण नाटक. अरे ते उधार घेऊन जाते ना. आता लग्न झालंय तर म्हणते आज माझ्या बायकोला खीर खायची, रवा दे उधार. नंतर म्हणला अरे शाबुदाना वडा करायचा, शाबुदाना दे उधार. रोज उधार घेऊन जातोय तो. नाहीतर काय लगीन झालंय त्याचं आत्ताच आपल्याला येते. दादा दादा अरे कावाच्यानं बघतोय, कुठं हरवलाय, काय विचार करतोय? पुढे मला कोडं सुटणं झालंय रे. डॅडी इथं होतं तर त्यांचं लोकेशन पुण्यात कसं काय दाखवत होतं? दादा अरे तुला कोडं सुटना, तुला वाटतंय का आम्हाला सुटेल? अरे आमच्या डोक्याबाहेरची केस ही काय काजू. नाहीतर काय आता या कोर्टातल्या गोष्टीवर आम्ही काय बोलणार आहे दादा. आम्हाला इथं रोजचा हिशोब लागत नाही आणि तू पुण्याच्या तपासाची विचारत बसलाय. जालिंदर दादा नमस्ते सूर्या भाई, क्या सब ठीक? दुकान बकान अरे बाप रे छत्री. अरे येल्डिंगचे गगनाला पाहिजे होती, डोळ्यातली आग पाहिलीस का? आता या काय कामाची नाही ना. कसे ह्यांनी आता आपल्याला मारलं तर लगेच त्याचा व्हिडिओ करणार, लगेच आम्ही तो कोर्टाला देणार, कोर्टला गेल्याला जेलमध्ये टाकणार नाही का? बघितलं का पुण्या, हे जणू असं बोलतात की दादाचा पहिल्यांदाच मार खाणार आहेत. तुझ्या बुद्धीला झेपणार नाही तरी मी सांगतो. कसे सावध सावज सावध नसलं का त्याचा घास होतो, आणि सावध जर का सावध असेल तर त्याच्या मागे पळून पळून शिकारी लय बेजार होतो. नाही कळलं? इसकटून सांगतो, आजपर्यंत सूर्याने आम्हाला मारलं तेव्हा आम्ही सावध नव्हतो. आता आम्ही सावध आहे. आता आम्ही मार्मिक आणणार तो याला जेलमध्ये टाकण्यासाठीच. एकदा का सूर्याने आम्हाला मारताना कोर्टानं बघितलं, स्वसंरक्षणार्थ आम्ही याच्या नरडीचा घोडवी घेतला तरी कुणीच आमचं काही वाकडं करू शकत नाही. काय झालं? आम्ही लयला आमचा विचार करतोय बघून घाबरला काय? जालिंदर निंबाळकर, फिर तू पाहिजे तेवढे दिवस व्हिडिओ करत फिर, पण तुला लवकरात लवकर परत जेलमध्ये टाकण्याची मी सोय करणार म्हणजे करणार. छत्री छत्री रात्र झाली काय? अहो डॅडी, रात्र व्हायला अजून वेळ आहे, आता दिवस आहे. म्हणजे यांचा दादा दिवसा स्वप्न बघायला लागला तर आता ह्याला कसं सांगायचं? स्वप्न झोपेत बघायचे असतात. ऐ सूर्या, तुझ्या घरापुरतं बघ, आणि लवकरच जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी नावाची वाळवी तुझ्या घराला पोकारणार आहे. येळीच्या नाव येतो आज. गोळी चांगली होती बरं का. भागू, ए भागू, भागू आले. धर, ठेवून दे. हे कसले कागद आहेत? मी बघू का? कशाला? आपलं आहे का ते?
असं आपल्या नाही त्या गोष्टी बघायच्या नसतात. प्रसादच्या खिशात सापडलं तिकडे नेऊन ठेव. ठेवते की, रागवते कशाला? राजूताई, राजूताई, तुला कळालं का? वहिनी काल म्हणत होती प्रसाद आता आउट ऑफ डेंजर आहे. मला तर वाटते तू काल तो व्रत करत होतीस ना, त्यामुळेच प्रसादला बरं वाटत असेल. भागू, कशाचे पण काय पण अर्थ लावते का ग तू? अभ्यास सोडून बाकी बरं सुचतं तुला हे सगळं. गप बस, ओरड. तू नुसतं मलाच ओरड. मला काय म्हणायचं ना ते तुला कधी कळतच नाही. मी बहीणच नाही ना तुझी. भागू, तुला माहितीये का, आम्ही नाही का लहान मुलीला कचऱ्याच्या डब्यात आणलेलं. हा, विचार दादाला. तुला कशाचं काही कळतच नाही, नुसती मस्करी सुचत असते. भागू, जाते मी. चिडका काढलं इकडे. छत्री, अजून जरा जास्तच तापायला लागले नाही? हा ना डॅडी, मला तर असं वाटतंय की या उन्हाची धग त्या सरनोबतांच्या वाड्याला नक्की लागणार बर का. सत्य. बोला शशिकांतराव, तुमच्या सोनची वाट बघत होतो. बोला. डॅडी, आम्ही तुमचं काम केलंय बरं का. भाग्यश्रीच्या आईबापाचा तपास लागलाय. आम्ही लवकरच येते त्यांना तुमच्याकडे घेऊन. सूर्याच्या बहिणींच्या आई बापांचा पत्ता लागला. सूर्या, आता मजा येणार. आता या खेळात मजा येणार. आता हा खेळ रंगणार आणि आम्ही त्या रंगाचा बेरंग करणार. अक्का, काय करते? हा ग काय नाही, बाळू वेळच्या वेळी धुवून टाकले ना की मग आलटून पलटून वापरता येतात. म्हटलं लागलीच धुवून टाकावे. पण मग अक्का, हे तू काय करायची गरज आहे? दे, आम्ही करतो. हा ग, मला वेळ होता म्हणून म्हटलं धुवून टाकावेत. अक्का, मग वेळ आहे तर जाऊन आराम कर. तसं पण रात्रीत बाळ तुला 4-5 वेळा उठवतात. मग आता वेळ आहे तर जा आणि आराम कर. हे कशाला करते? दे इकडं. बरं राजू, तू उद्या पुण्याला जाणारच ना? नाही, उद्या नाही, परवा जाईन. उद्या इथली कामं उरकेल. हा ग, पण मग भागूसाठी केक ऑर्डर करायचा होता. मला वाटलं पुण्याला जाशील तर मग येताना घेऊन येशील तू. हो, भागूचा वाढदिवस आहे ना, या सगळ्या गोष्टी मी विसरूनच गेले बघ. अक्का, मी एक काम करते, आत्ताच केकची ऑर्डर देते, ते घर पोचेल. आणि लयच काम झालं तर काजवायच उरलेली कामं करायला. जे करायचंय ते लवकर कर. उद्याच वाढदिवस आहे. तुला तर माहितीये भागू वाढदिवसासाठी किती उत्साही असते म्हणून. आपण भागूचा वाढदिवस भारी साजरा करू. लाडाचं शेंडे फळे बाबा. आणि तिच्या वाढदिवसाला यावर्षी आई पण आहे. म्हणून या वर्षीचा वाढदिवस जास्त स्पेशल आहे. बरं राजू, आपण भागूच्या वाढदिवसाची तयारी करूच, पण आता ना मला माझ्या लेकींकडे लक्ष द्यावं लागेल. नाहीतर रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतील त्या. आलेच मी.